चला, हा लाईव्ह मार्केट सेशन आहे. आजची तारीख आहे 29 मे, बुधवार. ओके, मार्केटमध्ये जवळपास मार्केट ओपन होतानाच काय झालेलं होतं, गॅप डाऊन झालेलं होतं. 2 दिवसा पहिले आपला लॉस चालू होता, जवळपास 70,000चा लॉस चालू होता आपल्या सर्व पोझिशन्समुळे मध्ये. जेव्हा मार्केट हे 23,000ला गेलं होतं तेव्हा 23,100ला जेव्हा मार्केट गेलं होतं तेव्हा माझा लॉस चालू होता जवळपास 70,000चा. सर्व पोझिशन्स म्हणजे सर्व पोझिशन कुठल्या, डिसेंबर महिन्याची पोझिशन, जुलै महिन्याची पोझिशन, जून महिन्याची पोझिशन आणि मे महिन्याची पोझिशन, अशा सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी माझ्या सध्या चालू आहे. हे मोस्टली खूप कमी वेळेस होते की एवढ्या साऱ्या स्ट्रॅटेजीज, एवढ्या साऱ्या पोझिशन्स माझ्या राहतात. आणि ह्या पोझिशन्स कधी राहतात माहिती आहे का, जेव्हा जी कंडिशन राहते ऑप्शन सेलिंगसाठी, जेव्हा ती एकदम परफेक्ट राहते. आणि कंडिशन कशावर डिसाईड राहते आपली, आपल्या आय व्हीवर. तर तुम्ही इथं जर बघसान केअरफुली, तर आय व्ही मागच्या काही दिवसापासून इलेक्शनचा टाईम आहे त्याच्यामुळे 24च्या वरती ट्रेड करत आहे. ओव्हरऑल 24च्या वरती ट्रेड करत आहे. ही एकदम परफेक्ट कंडिशन आहे ऑप्शन सेलिंगसाठी. ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ऑप्शनचे प्रीमियम हे काय झालेलं आहे, खूप जास्त वाढलेले आहे. आणि याच कारणामुळे मी काय केलेलं आहे की एवढं हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहते. हे वर्षातून प्रत्येक वेळेस आय व्ही तुमची एवढी हाय शूटअप होत नाही. ठराविक पिरियड असतात, त्या ठराविक पिरियडलाच काय होते, तुमचे आय व्ही काय होते, हे शूटअप होते. आणि ठराविक पिरियड काय असतात, बिग इव्हेंट जेव्हा राहतात मार्केटमध्ये, बिग इव्हेंट्स, तेव्हाच काय राहतात की ही आय व्ही वाढत जाते. आता येणारा बिग इव्हेंट कुठला आहे, 4 जूनला काय आहे, आपली लोकसभेचे आपले इलेक्शन्सचे रिझल्ट. आणि त्याच कारणामुळे काय मार्केटमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी आहे. प्रचंड व्होलॅटिलिटी असल्यामुळे काय झालेलं आहे की मार्केटमध्ये आपल्याला मोठमोठाले काय दिसत आहे, मोठमोठाले मूव दिसत आहे. आणि त्याच कारणामुळे थोडं जरी मार्केट खालीवर मूव्ह होत आहे, तर माझ्या पोझिशनमध्ये जो प्रॉफिट आणि लॉसमध्ये जो डिफरन्स येत आहे तो प्रचंड येत आहे. म्हणजे एक्झॅक्टली 23,100ला निफ्टी असताना, मार्केट असताना 70,000चा लॉस. आणि आज जवळपास कुठं चालू आहे, निफ्टी जवळपास 22,700ला गेली होती. म्हणजे 400 पॉईंटचा ड्रॉप आला. आणि माझ्या पोझिशन ज्या 70,000च्या लॉसला होत्या त्या आज 1,10,000च्या प्रॉफिटमध्ये आहे. 1,10,000च्या प्रॉफिटमध्ये आहे. मुळातच याच्यामध्ये मी काय केलेले ॲडजस्टमेंट्स वगैरे केलेल्या होत्या. चला, आता वन बाय वन तुम्हाला जे काल जे एक महत्त्वाचे लेसन्स तुम्हाला सांगायचे आता हे लाईव्ह सेशन्समध्ये, ते हे आहे की काल तुम्हाला आठवत असणार की आपली ही जी पोझिशन होती, ओके, याला बघून घेऊ आपण कुठली, यस, मे. ओके, सो ही पोझिशन होती आपली काल जवळपास 3,000च्या लॉसमध्ये आपलं लाईव्ह सेशन चालू होते, तेव्हा 5-6 हजाराच्या लॉसमध्ये होती. आज मॉर्निंगला काय झालं होतं, जेव्हा मार्केट हे 22,800ला आलं होतं, 22,800ला जेव्हा ओपन झालं होतं 22,800च्या आसपास, तेव्हा याच्यात 13 ते 14,000चं प्रॉफिटसुद्धा चालू होतं. आता हीच ती स्ट्रॅटेजी होती जिची जवळपास 2 दिवसा पहिले याच्यामध्ये जवळपास 80,000चा लॉस चालू होता. सो 80,000च्या लॉसवरून 14,000च्या प्रॉफिटमध्ये ही स्ट्रॅटेजी माझी आली. मुळातच याच्यामध्ये आपण काहीतरी ॲडजस्टमेंट केल्या होत्या. 22,400ची आपण क्लोज केली होती, देन 22,700 क्लोज करून 22,800 आपण ॲड केली होती. आणि तुम्हाला आठवतच ना, 2 दिवसा अगोदर मी काय बोललो होतो तुम्हाला की मार्केटमध्ये काय राहते, इव्हन कालच्या सेशनमध्ये पण मी बोललो होतो की मार्केटमध्ये मला जी सर्वात जास्त भीती राहते ती रिव्हर्सलची राहते. म्हणजे रिव्हर्सलची भीती कशी, की मार्केट कुठं होतं, 23,100ला असताना माझा 80,000चा लॉस चालू होता या स्ट्रॅटेजीमध्ये. सो 23,100ला जर मी काही ॲडजस्टमेंट केली असती तर ती मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. इव्हन परवाचा सेशन जो झाला त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की 23,100 मी जर 22,800 किंवा 22,700 क्लोज करून 23,100 जर ॲड केली असती तर माझी रेंज काय झाली असती या स्ट्रॅटेजीची. आपण 2 दिवस अगोदर जर सेशन बघितलं नसणार तर ते बघा, तर त्याची रेंज झाली असती माझी 22,800. ओके, 22,800 ते 23,190 अशी रेंज झाली असती. कधी, जर मी 22,800 क्लोज करून 23,100 जर ॲड केला असता. ओके, तर ही रेंज झाली असती. सॉरी, 22,700 होता तो, 22,700ची आपली चालू होती ना ही. तर आपल्याला एक डिसिजन घ्यायचं होतं परवा जेव्हा मार्केट 23,100ला गेलं होतं तेव्हा, की 22,700ची क्लोज करायची की नाही करायची, आणि क्लोज करून कुठली ॲड करायची. तर 22,700 क्लोज करून जर मी जवळपास 23,100 जर ॲड केली असती, हा विचार करून की मार्केट आता बुलिश झालेलं आहे आणि मार्केटमध्ये आता एक मोठी मूव्ह येणार आहे. ओके, परवाच्या दिवसची गोष्ट, परवाच्या दिवसची ही ॲडजस्टमेंट आहे आपली, परवाच्या दिवसची. तर 22,700 करून जर 22,300 ॲड केले, 23,100 ॲड केली असते तर माझी रेंज झाली होती ही. आणि तेव्हा मी बोललो होतो तुम्हाला की मला आहे ना, मार्केट जेव्हा लाईफ टाईम हायला राहते, 23,100 हे लाईफ टाईम हाय होतं,
तिथून रिव्हर्सल जो येते तो खूप फास्ट येते. हा माझा पास्टचा एक्सपिरियन्स आहे. तर हीच गोष्ट तुम्हाला मी परवाच्या दिवशी बोललो होतो, काल पण बोललो होतो आणि त्याच कारणामुळे काय केलं होतं, आपण या ॲडजस्टमेंटला न जाता आपण काय केलं होतं, 22,700 क्लोज करून 22,800 ॲड केली होती परवाच्या दिवशी. ओके. प्रोव्हायडेड आपण ते कंडिशन्स पण ठेवल्या होत्या की 23,000च्या खाली मार्केट क्लोज व्हायला पाहिजे आणि फॉर्च्युनेटली 23,000च्या खालीच काय झालं होतं, मार्केट क्लोज झालं होतं. सो या सर्व कारणामुळे काय झालं होतं की माझी पोझिशन मग अशा टाईपची बनली होती परवाच्या दिवशी आपण जी काही ॲडजस्टमेंट केली होती त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे माझी रेंज काय झाली होती, जवळपास तुम्ही बघून घ्या, 22,660 ते जवळपास 23,140 समजून घ्या, 23,140 ही माझी काय झाली होती, रेंज झाली होती. ज्या स्ट्रॅटेजीमध्ये 80,000चा लॉस होता 2 दिवसा पहिले, ती स्ट्रॅटेजी आता प्रॉफिटमध्ये आलेली आहे. जवळपास 6,000चा सध्या चालू आहे. मॉर्निंगला 12,000चं होतं. डे एंडपर्यंत ही होऊ शकते की 30,000च्या प्रॉफिटमध्ये सुद्धा जाऊ शकते किंवा 20,000च्या प्रॉफिटमध्ये सुद्धा जाऊ शकते. ही आहे मंथली एक्सपायरीची स्ट्रॅटेजी, मे महिन्याची मंथली एक्सपायरी. ओके, मंथली एक्सपायरी आजचा आहे बुधवार, उद्या आहे या स्ट्रॅटेजी आपली मंथली एक्सपायरी. सो इन एनी हाव कुठल्याही कंडिशनमध्ये ही स्ट्रॅटेजी आज मी क्लोज करणार आहोत. ते प्रॉफिटमध्ये असो की लॉसमध्ये असो. डेफिनेटली प्रॉफिटमध्ये असो की लॉसमध्ये असो, प्रॉफिटमध्ये राहण्याचे चान्सेस त्याचे जास्त आहेत. ओके, बट इन एनी हाऊ डे एंडपर्यंत या स्ट्रॅटेजीला मी काय करणार आहोत, क्लोज करणार आहोत. आणि याचं रिझन तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे सर्व प्रत्येक सेशनमध्ये की आपण का करतो असं, की एक्सपायरीच्या दिवशी आपण कुठलीही स्ट्रॅटेजी होल्ड करत नाही. एक्सपायरीच्या दिवशी आपण कुठलीही स्ट्रॅटेजी होल्ड करत नाही किंवा कॅरी करत नाही. इन केस जर कॅरी जरी केली मी, मार्केट कंडिशन जर एकदम आता मार्केट जर बाउन्स बॅक करून 22,800ला आलं किंवा 22,900ला जर 22,850ला जर आलं तर होऊ शकते याला कॅरी पण करणार, पण कॅरी करताना मी याला हेजेस लावणार. पण शक्यतो मी हा प्रकार करणार नाही. 22,800 जरी आलं तर या स्ट्रॅटेजी मला कमीत कमी 30,000चं प्रॉफिट होणार. सो 80,000च्या लॉसवरून 30,000च्या प्रॉफिटमध्ये या स्ट्रॅटेजीला मी आणलं. ते पण जेव्हा माझे कम्प्लीट व्ह्यू चुकला होता या मार्केट प्रेडिक्शनबद्दल. मार्केट होतं 22,500ला मार्केट असताना मी विचार केला होता मार्केट खाली ना 22,400, बंद झालं अपोजिट, मार्केट गेलं 23,100. व्ह्यू चुकलाच नाही तर काय झाला होता, प्रचंड चुकला होता. स्टील आपण काय केलं, मार्केटच्या मुवमेंटनुसार आपण ॲडजस्टमेंट करत गेलो. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगचाच कन्सेप्ट हा. आणि त्याच्यातच आपण काय केलं, लॉसवाल्या स्ट्रॅटेजीला प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर आता हे तुम्हाला लक्षात आलं की मी का बोलत असतो तुम्हाला, की प्रत्येक वेळेस आहे ना आपल्याला रिव्हर्सलची जास्त भीती राहते. जेव्हा आपण आता ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग शिकणार ना, थेअरीमध्ये आता या गोष्टी आता तुमची ऑलरेडी सुरू झालेली आहे. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करत आहोत. 2 दिवसा अगोदरच तुम्ही स्वीटनेस होते, तुम्ही बघितलं होतं की माझा 70,000चा लॉस होता, 55,000पर्यंत आला होता सेशन चालू असताना. आणि तोच लॉस आता कन्वर्ट झालेला आहे 1,12,000 1,13,000 समथिंगच्या याच्यामध्ये. ओके, सो तुम्ही बघत आहात की तुमच्या समोर हे लाईव्ह मार्केटमध्ये होत आहे. तर तुम्ही समजून घ्या की या गोष्टी किती इम्पॉर्टंट राहतात. ॲडजस्टमेंट कोणीही तुम्हाला शिकवणार. यूट्यूबवर तुम्ही गेलात तर स्ट्रॅडल ॲडजस्टमेंट, स्ट्रँगल ॲडजस्टमेंट याचे मल्टिपल व्हिडिओज तुम्हाला भेटून जाणार. बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी थेअरीमध्ये खूप सोपी वाटतात, गोष्टी थेरॉटिकली खूप सोप्या वाटतात, पण त्याच गोष्टी जेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये घेतो तेव्हा गडबड होऊन जाते. गडबड का होते, 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये. स्ट्राईक प्राईस, ओके, ॲडजस्टमेंट करताना कुठली स्ट्राईक प्राईस करायची, आणि टायमिंग. हे टायमिंग कुठल्याही ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला कोणी शिकवू शकणार नाही. इव्हन आपण जेव्हा थेअरी शिकू ना, थेअरीमध्ये हे स्ट्राईक प्राईस आणि टायमिंगचं कधी येणार नाही. ह्या गोष्टी फक्त तुम्ही शिकू शकता लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं कालचंच, की आपण 23,100ला का ॲडजस्टमेंट केली नाही, आपण का वेट केला. रोहनचाच क्वेश्चन होता की आपण 3 वाजेपर्यंत वेट करायचं का नाही. आपण त्याचा आन्सर पण दिलं होतं की आपण 3 वाजेपर्यंत वेट करत नाही, आपण लेवलचा वेट करतो. थोडा आपण बघतो की मार्केट कुठं जाऊ शकते, होऊ शकते, त्याचं आपण काय करतो, प्रेडिक्शन घेतो. सो आज बघून घ्या. आजच्या कंडिशनमध्ये काय झालं होतं आज मार्केटमध्ये, ती मॉर्निंगला ग्राफवर येऊ. आता ग्राफ डिस्कस करूया आपण. ओके, चला.
सो मॉर्निंगला सर्वात पहिले वॉल्यूम कॅन्डल, हा प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. आपण वॉल्यूम कॅन्डलवर खूप काही डिस्कशन करणार आहोत. वॉल्यूम कॅन्डलवर मी तुम्हाला शिकवले पण आहे की वॉल्यूम कॅन्डल का राहते, कसं राहते. ओके, सो मॉर्निंगला काय झालं ते बघून घ्या. मॉर्निंगला जेव्हा मार्केट ओपन झालं सर्वात पहिले तर गॅप डाऊन झालं. ओके, गॅप डाऊन नाही झालं तर कुठं झालं, गॅप डाऊन झालं डायरेक्टली एकदम जो निफ्टीचा लास्ट टाईमचा हाय होता 22,800 त्याच्या खाली गेलं आणि 22,760चा लो बनवला. पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल, पहिली 5 मिनिटाची कॅन्डलवर डिस्कस करत आहोत. आणि याच्यामध्ये बघा वॉल्यूम किती हे होतं. वॉल्यूम काय आलं होतं, खूप जास्त वॉल्यूमनी ही मोठी कॅन्डल बनली, ज्याची रेंज होते 22,860 ते 22,820 पकडून घेऊ आपण. 22,820 या रेंजमध्ये काय झालं होतं, मार्केटनी पहिल्या 5 मिनिटामध्ये लेवल्स दिले आपल्या पहिल्या 5 मिनिटामध्ये. आता ह्या पहिल्या 5 मिनिटामध्ये ज्या लेवल भेटल्या त्या डिसिजनवाल्या राहतात विथ हाय व्हॉल्यूम. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला पण लाईव्ह मार्केटमध्ये ह्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. जेव्हा असं काही होते तर आपण काय करतो, या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो मार्क करतो आणि मार्केट कुठं जाणार, या कॅन्डलचा हायला तोडणार की लोला तोडणार, याच्यावर आपण काय करतो त्या दिवसाची इंट्रा डेची आपण काय करतो, मार्केटची डायरेक्शन डिसाईड करतो की मार्केट बेरिश राहणार की बुलिश. सो डेफिनेटली मार्केटनी आज जर या कॅन्डलचा हाय तोडला असता तर थोडंसं वरती गेलं असतं. या कॅन्डलचा लो तोडला, डेफिनेटली बघून घ्या तुमच्या समोर आहे, मार्केट खाली आलं. भले 40-50-60 पॉईंटनी खाली आलं, बट खाली तर आलं. खाली काय 22,700चा जबरदस्त सपोर्ट आहे मार्केटला, जबरदस्त सपोर्ट. तर जसं मार्केटनी काय केलं, ही कॅन्डलला तोडलं. कुठली कॅन्डल, ही जी कॅन्डल होती, ह्या कॅन्डलचा जो लो होता किंवा टेल म्हणून, हा जसा तोडला तसं मी काय केलं, 22,750ची एक पोझिशन ॲड केली आज इंट्राडेला. जस्ट बिकॉज की मला माझं जे ही स्ट्रॅटेजी आपली, या स्ट्रॅटेजीमधलं मला प्रॉफिट म्हणजे काय करायचं होतं, बऱ्यापैकी याला प्रॉफिटमध्येच एक्झिट करायचं आहे किंवा याच्या मला रेंज वाढवायची आहे. तर आता याच्यात मी ॲड नाही केलेलं आहे ही पोझिशन, बट इथे जर मी 22,750 जर ॲड केली तर ही याची जी रेंज आहे ते होऊन जाणार मग 22,630पर्यंत याची रेंज माझी वाढून जाणार. त्याच कारणामुळे मी काय केलं होतं की थोडं सेफ साईडला, आणि मला दिसलं की बेरिश मार्केट आहे, त्याचा फायदा घेत मी काय केलं की या ऑपॉर्च्युनिटीचा, ही जी राहते कॅन्डल दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, तेच जशी ब्रेक झाली तसंच मी काय केलं होतं इथे ही पोझिशन ॲड केली होती. सो तुम्हाला ती पोझिशन पण दाखवता आता, जस्ट मिनिट. झिरो डॅशबोर्ड, मिनिट बघून घ्या. बरोबर जे आपण लेवल ज्या ड्रॉ करतो ना त्या लेवलपासूनच बरोबर सपोर्ट रेजिस्टन्स घेते. आता मार्केट नाही म्हटलं तरी आज दिवसभर तरी मला असं वाटतं की बघा सकाळपासून ऑलमोस्ट मार्केटने ड्रॉप दिल्यानंतर काय झालं आहे की ड्रॉप तर फास्ट आला होता. हा ड्रॉप तर फास्ट आला. इवन हे ब्रेक झाल्यानंतर एकदम फास्टमध्ये आला. या कॅन्डलचा हाय तोडूनही शकला, प्रेशर येऊन खाली पडल्यानंतर इथं आल्यानंतर बघा मार्केट काय झालेलं आहे, कम्प्लिटली साईडवेज चाललेलं आहे. प्रत्येक कॅन्डल 5 मिनिटाची आहे. प्रत्येक कॅन्डल जी आहे ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे. सो बरोबर जो आपण ड्रॉ केलेले आहेत हे सपोर्ट रेजिस्टन्स इथेच आल्याबरोबर 700ला आल्याबरोबर काय केलेलं आहे, यांनी काय केलेलं आहे, कन्सोल्टेशन केलेलं आहे. डेफिनेटली मार्केटनी काय करत आहे, आता मागच्या 2 तासापासून मार्केट फक्त या छोट्याशा रेंजमध्येच काय करत आहे, ट्रेड करत आहे. आय व्ही धीरे धीरे वाढत आहे, कमी होत आहे. आय व्हीवर पण वॉच ठेवणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सो जस्ट बघूया आपण इथे त्या पोझिशनमध्ये माझी सध्या काय पोझिशन चालू आहे. ओके, जस्ट मिनिट. पुन्हा इथे ओपन करतो. तर ही जी सकाळी जी हे केली लेवल्स बघून जी इंट्राडे म्हणू शकता तुम्ही, आज याला इंट्राडे जो घेतला
तो 2022-2300च्या प्रॉफिटमध्ये सध्या चालू आहे. 2200-2300च्या प्रॉफिटमध्ये चालू आहे. इंट्राडे पण म्हणता येणार तुम्हाला याला, म्हणून मी याच्यात ॲड पण नाही केला, जस्ट की लेवल बघून. आता मग 22,750च का, तर अगेन तेच की कॉल ऑप्शनचे प्राईस मी बघितले, पुट ऑप्शनचे प्राईस मी बघितले, मार्केटचा ओव्हरऑल व्ह्यू काय, मार्केट खाली जाऊ शकते की वरती जाऊ शकते. मार्केट मग खाली गेला तर कॉल ऑप्शनचं प्राईस आणि पुट ऑप्शनचे प्राईस, कॉल ऑप्शन तर प्रॉफिट देणार, पण पुट ऑप्शन मग प्रचंड वाढणार. म्हणून मी 22,700 न घेता 22,750 वगैरे वॉटएव्हर ते लॉजिक लावलं होतं इथं, की 22,700चा 750 आणि 22,750चा सी आणि पी मला एकाच लेवलला भेटले, 104 आणि 102. म्हणून त्या कारणामुळे काय केलं मी, हा स्ट्राईक प्राईस निवडली. म्हणजे मी मार्केटबद्दल शुअर नव्हतो की आता मार्केट बुलिश होणार की बेरिश होणार. मार्केटबद्दल मला जास्तीत जास्त वाटलं की साईडवेज राहणार. तर मला काय पाहिजे होतं की मार्केट जर साईडवेज राहत असणार तर कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन हे सेम डीके झाले पाहिजे. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन हे सेम डीके झाले पाहिजे. या कारणामुळे मी काय निवडली, हे स्ट्राईक प्राईस निवडली. का स्ट्राईक प्राईस निवडली, कारण 22,750चा कॉल ऑप्शन आणि 750चा पुट ऑप्शन जेव्हा मी पोझिशन घेतली तेव्हा दोघांची प्राईस ऑलमोस्ट सेम चालू होती, 104 102. आणि जसा व्ह्यू ठेवला तसंच झालेलं आहे. त्याच्याचमुळे बघून घ्या 2,500चं डे हिस्ट्रीमध्ये तर इथे प्रॉफिट दिसत आहे. सो ह्या गोष्टी काय राहतात की लाईव्ह मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट राहतात. आणि ॲडजस्टमेंट राईट टाईमला राईट ॲडजस्टमेंट नाही केली तर ते रिव्हर्स होते. आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. या स्ट्रॅटेजीमध्ये समजा आपण इथं 22,700 क्लोज करून आपण 23,100 जर ॲड केला असता, ओके, जस्ट एक आता ते इथं आपल्याला दिसणार नाही, बट मला असं वाटतं की मल्टिपल जे व्हॅरिएशन असतात त्या स्ट्रॅटेजी ते पण सेव्ह करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की आपण ही जर ॲडजस्टमेंट केली असती तर आपला किती लॉस चालू असता, किती प्रॉफिट चालू असतं. ओके, तर सध्या तरी आता ही 504, कधी 3,000, कधी 4,000 दाखवत आहे. मार्केटच्या मुवमेंटनुसार हे प्रॉफिट कमी जास्त याच्यात दाखवत आहे. बट ओव्हरऑल ही स्ट्रॅटेजीला मी आज काय करणार आहोत, इन एनी हाऊ 3-3.5पर्यंत याला क्लोज करणार आहोत. ती किती प्रॉफिटमध्ये असो किंवा कितीही लॉसमध्ये असो. किती लॉसमध्ये म्हणजे जास्त लॉस तर डेफिनेटली मी घेणारच. लॉसचं इथं ठरलेलं आहे. 22,700 वगैरे जर तोडत असणार तर याला एक्झिट मारून टाकणार मी. 22,700 जर होल्ड करत आहे तर या स्ट्रॅटेजीला पण मी होल्ड करणार. ओके, सो हेच होतं मला जे आज तुम्हाला इथे लाईव्ह मार्केटमध्ये सांगायचं होतं की रिव्हर्सल कसं मारते. आणि 2 दिवसा अगोदरच आपण रिव्हर्सलबद्दल बोललो होतो, मार्केटच्या रिव्हर्सलबद्दल. आणि बघा मार्केटने रिव्हर्सल मारलेला आहे. ओके, आपण बोललो होतो 23,100ला मार्केट असताना, 23,100लाच असताना आपण काय बोललो होतो, मार्केट रिव्हर्स जाण्याचे चान्सेस लाईफ टाईम हायवरून खूप जास्त राहतात. आणि लाईफ टाईम हायवरून जेव्हा रिव्हर्स येते मार्केट तेव्हा ते खूप फास्ट येते. आणि झाली तसंच 23,100वरून 22,700, 400 पॉईंटचा ड्रॉप. ओके, 400 पॉईंटचा ड्रॉप किती 2 दिवसामध्ये, 2 डेजमध्ये. ओके, आणि हे एक्सपेक्टेड राहते. जेव्हा व्होलॅटिलिटी ही तुमची 24च्या वरती राहते, दॅट इज एक्सपेक्टेड की मार्केटमध्ये मोठमोठाले अप अँड डाऊन होणार. सो मार्केटमध्ये मोठमोठाले अप अँड डाऊन होणार हाय व्होलॅटिलिटीच्या याच्यात. तर ते तुम्हाला हँडल करता आले पाहिजेत. आणि हँडल कसे करता येणार, की राईट टाईमला राईट डिसिजन घेणे. राईट टाईमला जर राईट डिसिजन घेतलं तर त्याचं तुम्हाला फळ भेटते. आता आपल्या काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला दाखवल्या होत्या, काही सांगितल्या होत्या की पेपर ट्रेडला घ्या. त्याच्यातली एक आपली डिसेंबरची स्ट्रॅटेजी होती. डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येकाने लावली असणार स्ट्रॅटेजी ती याला पेपर ट्रेडला. तर तुम्हाला दिसणार की ही 2 दिवसा पहिले घ्यायला सांगितली होती. 1,000 रुपयाचं प्रॉफिट आलेलं पण आहे. 1,000 रुपयाचं प्रॉफिट किती होते, 1.5%. 1.5% किती दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये 1.5%चं प्रॉफिट तुम्हाला या डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीने दिला. जबकि अजूनही आय व्ही तुमची ड्रॉप झालेली नाही आहे. आय व्ही जेव्हा आता ड्रॉप होणं स्टार्ट होणार तेव्हा हे प्रॉफिट आणखी हे जाणार. तर कोणी असं आहे का तुमच्यापैकी ज्यांनी लाईव्ह मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी घेतलेली आहे डिसेंबरची? मी ॲक्च्युली तुम्हाला हे पण सांगितलं होतं की तुम्ही ॲक्च्युअल मार्केटमध्ये सुद्धा ही स्ट्रॅटेजी घेऊ शकता. ज्यांच्याकडे फंड असणार त्यांनी. 65,000 ही स्ट्रॅटेजी बनत होती, 70,000, 65,000. आणि याच्या प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी 80% मी तुम्हाला सांगितली होती, त्याच्यापेक्षा जास्त राहणार. ओके, आणि शुअर आहे, जे पैसे आपले बँकेत पडलेले असतात ते ह्या अशा स्ट्रॅटेजीमध्ये लावा. डेफिनेटली हे तुम्हाला काय देते, बँकेपेक्षा चांगलंच रिटर्न देते. 16%चं रिटर्न. 16%चं रिटर्न कुठली बँक तुम्हाला देऊ शकत नाही. बट आपल्या ह्या ऑप्शन सेलिंगच्या ह्या स्ट्रॅटेजीज देतात. ही एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली होती. अगेन एक आपली जुलै महिन्याची तुम्हाला मी सांगितली होती की पेपर ट्रेडला लावा.
जुलै महिन्याची माझी इथे ॲक्च्युअलमध्ये चालू आहे. माझं तर त्याच्यामध्ये सध्या तरी लॉस दिसत आहे, बट इट्स ओके. त्याची रेंज दूरची आहे, एक्सपायरी दूरची आहे. मॅक्सिमम प्रॉफिट किती होत आहे त्याच्यामध्ये 2,70,000चं ऑलमोस्ट मला याच्यामध्ये प्रॉफिट होत आहे. टार्गेट माझं राहणार ऑलमोस्ट 1,00,000च्या आसपास. 1,00,000च्या आसपास आलं तर याच्यातून एक्झिट करून टाकणार. ओके, रेंज खूप जबरदस्त आलेली आहे. ओके, तर मार्केटमध्ये हाय व्हॉलॅटिलिटीचा फायदा घेत आपण काय घेतलेलं आहे, हे मे महिन्याची, जून महिन्याची, डिसेंबर आणि जुलै अशा त्या 4ही महिन्याच्या मल्टिपल स्ट्रॅटेजीज सध्या चालू आहेत. आणि ह्या सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजीज घेताना मी काय घेतल्या होत्या, स्ट्रॅडल घेतल्या होत्या. एकच स्ट्रॅटेजी सोडली तर ह्या सर्व स्ट्रॅडल आहे जी डिसेंबरची आहे, दॅट इज माय स्ट्रँगल. सो लॉंग टर्मची जी डिसेंबरची स्ट्रॅटेजी आहे, ज्याला मी रिटायरमेंट स्ट्रॅटेजी म्हणतो, दॅट इज माय स्ट्रँगल स्ट्रॅटेजी. ओके, सो आता इथे याच्यामध्ये मला सांगा, तुम्ही जो पेपर ट्रेडला लावला होता जुलै महिन्याचा ट्रेड वगैरे, त्याच्यात कंडिशन काय आहे? चला, पेपर ट्रेडमध्ये तुम्ही तुमच्या सिस्टीमवर असणार, तर ऑप्स्ट्रा ओपन करा. ऑप्स्ट्रामध्ये तुम्हीच सांगा मला हे तुमचं काय कंडिशन आहे पेपर ट्रेडमध्ये, डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये जुलैच्या स्ट्रॅटेजीमध्ये. लावला आहे ना पेपर ट्रेडला सर्वांनी? पेपर ट्रेडला लावत जा. ओके, मी पेपर ट्रेड याच्यासाठी सांगतो तुम्हाला. पेपर ट्रेडला पेपर ट्रेड ॲटलिस्ट त्याच्यात पैसे तुम्हाला ॲक्च्युअल लागत नाही आहे. त्याने तुम्हाला काय होणार की लाईव्ह मार्केट मध्ये गोष्टी कशा होतात, कॉन्फिडन्स येणार. जर पेपर ट्रेडला पण नाही लावत असणार, फक्त येत असणार आणि फक्त सेशन अटेंड करत असणार आणि ऐकत असणार आणि नंतर मग रेकॉर्डिंग ऐकत असणार, तर त्याचा फायदा नाही आहे. प्रॅक्टिकल पण करायला हवं. त्याच्यासाठी तुम्हाला पेपर ट्रेडसाठी तुम्हाला सांगतो. काही मेंबर्स आहेत त्यांना मी डायरेक्टली घ्यायला सांगितलेलं आहे. जसं मनोज झाला, निलेश सर झाले, ते स्वतःच ते एक्सपर्ट झालेले आहेत. तर त्यांना मी ह्या स्ट्रॅटेजी ॲक्च्युअल मार्केटमध्ये घ्यायला सांगतो. बट तुम्हाला प्रत्येकाला पेपर ट्रेडला घ्यायला सांगितलेलं आहे. पेपर ट्रेडिंग आपली सुरू झालेली आहे. ओके, सो आता इथं बोला, पेपर ट्रेडला कोणाचं काय कसं चालू आहे, तुम्हीच सांगा मला. तुमचे कंडिशन्स काय चालू आहे? डिसेंबर महिन्याची जी स्ट्रॅटेजी आहे ना, त्यामध्ये 735 प्रॉफिट आहे आणि 20,000चा स्ट्रॅडल आहे, त्यामध्ये 700 मायनस आहे. ओके, अजून बाकीचे गोविंद, निलेश, रितेश? माझ्याकडे डिसेंबरचे आहे ते प्रॉफिट मध्ये ते ऍक्च्युअल घेतले मी. त्याच्यामध्ये 1K प्रॉफिट आहे आता. ओके, आणि जे पेपर ट्रेड आहे त्याच्यामध्ये लॉस आहे -800. ओके. ओके, प्रवीण घेतली आहे? रितेश सर पेपर ट्रेडला लावलेलं आहे ह्या स्ट्रॅटेजी? आय गेस प्रवीण आणि रितेश सर ऑफिसमध्ये असणार, त्यांनी मोबाईलवर जॉईन केलेलं असणार मोस्टली आपले मेंबर जॉबवर. हॅलो, गोविंद बोलतो. हां गोविंद बोल. डिसेंबर मध्ये 1800चा प्रॉफिट सुरू आहे 2 आवर्स मध्ये. आणि जुलै पेपर ट्रेड घेतलं तर ते सगळं लॅपटॉपवर आहे, त्यामुळे कनेक्ट नाही केलं, मोबाईलवर. ओके. ओके, तर हे काय करायचं तुम्हाला, आता मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत. आता इलेक्शन्स आहे. इलेक्शन आपल्याला बिग इव्हेंट कसे तुम्ही लकी आहे की आपलं बिग इव्हेंट याच्यातच आपला हा सेशन म्हणजे आपला हा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो चालू आहे. आता 4 जूनच्या नंतर मार्केटमध्ये कसं रिॲक्शन होते आणि 4 जूनच्या अगोदर आणि 4 जूनच्या नंतर हा इलेक्शन डे आहे ना, रिझल्ट डे आपला, इलेक्शन रिझल्ट. तर इलेक्शन रिझल्ट नंतर मार्केटमध्ये सर्व क्लिअरिटी होऊन जाणार. कोणाची सरकार बनणार, कोणाची सरकार नाही बनणार, मेजॉरिटीने बनणार की नाही बनणार, किती सीट्स येणार किती नाही, हे सर्व क्लिअर होऊन जाणार 4 जूनच्या नंतर, 4 जूनला. ओके, पण 4 जूनच्या अगोदर काय आहे की काहीच क्लिअर नाही आहे. आता 1 तारखेला अजून मजा येणार, 1 जूनला अजून मजा येणार, एक्झिट पोल येणार. ओके, इव्हन 3 जूनला तर सर्वात जास्त मजा येणार, तर आपण 1 जून 3 जून प्रत्येक दिवशी आपण काय करू, आता लाईव्ह मार्केटला कनेक्ट करू 4 जूनपर्यंत डेली कनेक्ट करू. कसाही करा, टाईम काढा. ऑफिसमध्ये असणार तर चुपचाप मोबाईलवर थोडंसं बघायचं हेडफोन लावून. बट दिस इज द बेस्ट टाईम. जर तुम्हाला मार्केट लर्न करायचं असणार तर बिग इव्हेंटच्या अगोदर मार्केट कसं रिॲक्ट करते, IB कशी रिॲक्ट करते, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज कशा काम करतात, हेच समजणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीच बघितलं 70,000च्या लॉसवरून 1,00,000च्या प्रॉफिटमध्ये, 1,10,000च्या प्रॉफिटमध्ये हे मार्केट माझ्या पोझिशन्स आलेल्या आहेत. तर हे सर्व होत आहे बिग इव्हेंटमुळे. बिग इव्हेंट म्हणजे आपलं इलेक्शन्समुळे मार्केट खालीवर होत आहे. त्याच्यानुसार आपण ॲडजस्टमेंट करत आहोत. ॲडजस्टमेंट आपल्या नाही म्हटलं तरी फॉर्च्युनेटली आपल्या परफेक्ट ॲडजस्टमेंट पडत आहेत मार्केटमध्ये.
आणि या सर्व कारणामुळे आपण लॉसला सुद्धा काय केलेलं आहे, आपण प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके, सो 4 जूनपर्यंत डेली मार्केटमध्ये आपण कनेक्ट होऊया. ओके, सो उद्या तर आपण ट्राय करू की मार्केटमध्ये मॅक्झिमम लाईव्ह मार्केटमध्ये आपण कनेक्ट म्हणजे जेव्हापासून मार्केट सुरू होणार तेव्हापासून आपण कनेक्ट करायचा ट्राय करू. उद्याचं मी तुम्हाला सांगणार. ओके, उद्या इथे पोलंडमध्ये सुट्टी आहे, तर त्याचा मला मॅक्झिमम फायदा घ्यायचा आहे. तर मॅक्झिमम गोष्टी आपल्याला मला तुम्हाला इथं शेअर करायच्या आहेत लाईव्ह मार्केटमध्ये. सो उद्या एक्सपायरी पण आहे, मंथली एक्सपायरी पण आहे. राईट, उद्याच्या दिवशी कसा ट्रेड होते मार्केट हे आपण काय करूया, लाईव्ह मार्केटमध्ये कनेक्टेड राहू आणि ह्या गोष्टी बघू की लाईव्ह मार्केटमध्ये कशा होत आहे. ओके, सो आता इथे कोणाला काही क्वेश्चन्स आहे, काही क्वेश्चन्स वगैरे असणार तर ते इथे विचारून घ्या तुम्ही मला. पोझिशनबद्दल, लेवलबद्दल, वॉट एव्हर. ओके, आणि होपफुली तुम्ही आपले जे बेसिक सेशन आहे 1 ते 13 जे सेशन झालेलं आहे, सेशन 1 टू सेशन 13 ते सर्वचे सर्व सेशन्स बघितले असणार. सेशन 1, सेशन 8 आणि सेशन 11 हे तुम्हाला रिव्हिजन करायचे होते. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग स्टार्ट करायचं होतं. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग अजून सेशन याच्यासाठी नाही ठेवलं आहे की मला असं वाटत आहे की ते सेशन स्टार्ट करायच्या अगोदर ॲटलिस्ट तुम्ही गोष्टी प्रॅक्टिकली बघून घ्या की आपण कसं करत आहोत. प्रॅक्टिकली गोष्टी बघून घ्या की आपण कसं करत आहोत. म्हणून मी तुम्हाला हे शिकवलं आहे. आता हे ओपन इंटरेस्ट वगैरे पण मला तुम्हाला सांगायचं आहे, बट हे आता सांगून काही फायदा नाही. याचा सेशनच ठेवणार आहोत आपण. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये हा दुसरा सेशन राहणार, ओपन इंटरेस्ट आणि ऑप्शन चेन ॲनालिसिसचा. ओके, सो इथे काही क्वेश्चन असणार तर विचारून घ्या. ओव्हरऑल पोझिशन्स आपल्या सध्या तरी परफेक्ट कंडिशनमध्ये आपण. डिसेंबर व्हर्च्युअल ट्रेड प्रॉफिटमध्ये, जुलैची लॉसमध्ये. ओके, ही स्ट्रॅटेजी इंट्राडेमध्ये, टीव्हीजमध्ये. ओके, ही पुन्हा आली 5-6 हजाराच्या प्रॉफिटमध्ये इथं मला दिसत आहे. आता 6 हजाराच्या प्रॉफिटमध्ये ही मला इथे दिसत आहे आपली मे महिन्याची स्ट्रॅटेजी. ओके, सो इथे क्वेश्चन असणार तर विचारून घ्या तुम्ही, जे काही क्वेश्चन असणार तुमचे. आहे क्वेश्चन्स? थोडं हे करा बरं, स्टडी करा बरं, आणि प्लीज ऑप्स्ट्राला तुम्ही हे पेपर ट्रेडला ह्या गोष्टी करत राहा. ओके, काही नसणार क्वेश्चन तर आपण काय करूया, इथे सेशन एंड करूया. मी तुम्हाला सांगणार आहोत, आपल्या ग्रुपवर मी मेसेज टाकणार आहोत की पोझिशन मी कितीच्या प्रॉफिटने किंवा कितीच्या लॉसने क्लोज केलेली आहे, जी आपली सध्या मे महिन्याची स्ट्रॅटेजी चालू आहे ती. ओके, सो चला आपण भेटूया उद्या लाईव्ह मार्केटमध्ये. आणि मंथली एक्सपायरीचा दिवस राहणार आहे उद्या. जबरदस्त मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी एक्सपेक्ट करू, मुवमेंट आपण एक्सपेक्ट करणार आहोत. सो त्या हिशोबाने आपण काय करणार आहोत, उद्या कनेक्ट करणार आहोत. जे हे सेशन रेकॉर्डेड सेशन बघत असणार त्यांनी उद्या ट्राय करा कनेक्ट होण्यासाठी. ओके, चलो बाय.